हा पुन्हा एकदा हेंडरसन इक्वेशन वरचा नीटचा क्वेश्चन आहे. इन बफर सोल्युशन कंटेनिंग इक्वल कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ B minus and EHB, the KB for B minus is 10 raised to minus 10. Then what is the pH of a buffer solution? आता बघा दोन तीन गोष्टी क्लिअर करून घ्या. इथं प्रॉब्लेम वाचताना किंवा ऑलरेडी तुम्हाला माहित असायलाच पाहिजे. ते दोन तीन ठिकाणी काय करतात माहितीये का, बऱ्याच ठिकाणी ते प्रॉब्लेम खूप इझी विचारतात पण ते आपल्या लक्षात येत नाही. मग आपण नुसतं गोंधळून जातो, अरे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस दिलं नाही, कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट दिलं नाहीये, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड दिलं नाही, कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट दिलेलं नाहीये, हाऊ आय कॅन कॅल्क्युलेट द पीएच. बघा ते बऱ्याचदा ना प्रॉब्लेम विचारताना हा एक वर्ड यूज करतायत, इक्विमोलार. हा एक वर्ड आहे इक्विमोलार. दुसरा एक वर्ड आहे डायरेक्टली ते बोलतायत इक्वल कॉन्सन्ट्रेशन. इक्वल कॉन्सन्ट्रेशन. आणि तिसरी अजून एक म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज दॅट मी असं म्हटलं 0.1 मोलार म्हणूयात किंवा 0.1 नॉर्मल CH3COOH, 0.1 नॉर्मल CH3COONA. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. डायरेक्टली या दोघांचा इथे काही संबंध नाहीये. अशा केसेस मध्ये काय दिसते बेटा, इक्विमोलार, इक्वल कॉन्सन्ट्रेशन किंवा ते बफर सोल्युशनचं मिक्सचर देत आहेत, त्याचे कॉन्सन्ट्रेशन पण देत आहेत. अशा केसेस मध्ये डायरेक्टली हे लक्षात ठेवायचं की हेंडरसन इक्वेशन मधली ही जी हा जो भाग आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस, किंवा जर समजा ऍसिडिक बफर सोल्युशन असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, ही पूर्णपणे जी टर्म आहे ती झिरो होऊन जाणार आहे. किती होणार आहे? झिरो होणार आहे. म्हणजे प्रॉब्लेम वाचताना पटकन लक्षात आलं पाहिजे इक्वल कॉन्सन्ट्रेशन म्हणलं की हे पूर्णपणे काय होऊन जाणार, झिरो होऊन जाणार. मग हेंडरसन इक्वेशन मध्ये राहते काय बेटा फक्त, हेंडरसन इक्वेशन मध्ये आता त्याचबरोबर हेही समजलं पाहिजे की हे जे बफर सोल्युशन आहे ते ऍसिडिक बफर सोल्युशन आहे की बेसिक बफर सोल्युशन आहे. हे दिसते तुम्हाला, त्यांनी केबी दिलेलं आहे, केबी दिलेला आहे, किंवा मोस्ट ऑफ त्यांनी डायरेक्टली मेन्शन पण केलेलं आहे बी आहे. ऍसिडच्या बाबतीमध्ये ते इथं ए लिहितात, बेसच्या बाबतीमध्ये ते बी लिहितात. म्हणजे डेफिनेटली हे जे सोल्युशन आहे ते बेसिक बफर सोल्युशन आहे. ओके, बेसिक बफर सोल्युशनला तुम्हाला डायरेक्टली पीएच मिळणार नाहीये. तुम्हाला अगोदर काय मिळेल त्या ठिकाणी, पीओएच. मग रिलेशन फक्त एवढंच राहील, पीओएच इज इक्वल टू पीकेबी, एवढंच रिलेशन शिल्लक राहणार आहे त्या ठिकाणी. आता याच्या पुढे हे आहे, पण हे डिरेक्टली काय झालेलं आहे, झिरो झालेलं आहे. हे कशावरून समजलं आपल्याला, तर त्यांनी शब्द वापरलेत इक्वल कॉन्सन्ट्रेशन. साल्ट आणि बेस कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल तर हे काय होऊन जाईल, एकमेकांना कॅन्सल होतील, तर त्यांचा भागाकार किंवा त्यांचं डायरेक्टली उत्तर काय येणार 1, आणि पुढे काय असणार लॉग ऑफ 1 इज इक्वल टू 0. म्हणून आपण त्याला इथं लिहिलेलं नाहीये. ओके, त्यांनी केबी ची किंमत दिलेली आहे. काय किंमत दिलेली बेटा, केबी इज इक्वल टू 10 रेज टू मायनस 10. माहिती आपल्याला पीकेबी काढण्याचा फॉर्म्युला, पीकेबी इज इक्वल टू मायनस लॉग केबी असणार. ते लिहित नाही पुन्हा मी, 10 रेज टू मायनस 10. माहिती आपल्याला की समजा लॉग टू द बेस 10 आणि 10 रेज टू पॉवर असेल तर हे एकमेकांना काय होणार, कॅन्सल होणार. आणि डायरेक्टली हे जे 10 आहे ते 10 कशामध्ये कन्वर्ट होणार, कोइफिशियंट मध्ये. डायरेक्टली हे ऑलरेडी हे मायनस 10 आणि या ठिकाणी ऑलरेडी मायनस साइन आहे, त्याच्यामुळे पीकेबी किती असणार बेटा, पीकेबी इज इक्वल टू 10 आलं. पीकेबी इज इक्वल टू 10. आता राहिलं कुठं, म्हणजे डायरेक्टली तुम्ही पीकेबी इज इक्वल टू 10 तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं, पीओएच इज इक्वल टू 10. म्हणजे पीओएच किती आला बेटा, पुन्हा पीओएच इज इक्वल टू किती आला, 10 आला. त्यांनी काय विचारलेलं आहे, बऱ्याचदा लगेच काय होतं माहितीये का, प्रॉब्लेम मध्ये लगेच आपण म्हणा चलो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नाही, अजिबात नाही. त्यांनी विचारताना मुद्दाम त्यांनी तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे बेसिक बफर सोल्युशन. त्यांनी पीओएच न विचारता तुम्हाला काय विचारलेलं आहे, पीएच विचारलेलं आहे. मग तुम्हाला माहिती आहे रिलेशन, कोणतं रिलेशन, पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. साधी गोष्ट आहे, जर पीओएच हा 10 असेल तर पीएच किती येणार बेटा, पीएच हा त्या ठिकाणी 4 येणार. लगेच आपण काय करतो माहितीये का, की 10 रेज टू मायनस 10 आहे आणि मग हे पुढची टर्म 0 होणार आहे. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला 10 रेज टू मायनस 10 चा लॉग हा 10 असेल आणि चला उत्तर कोणतं येणार, ए येणार, म्हणून आपण त्याच्यावरती क्लिक करतोय. पण ए हे उत्तर बरोबर येणार नाही, कारण का तर ए हे आन्सर आहे, हा त्याचा काही पीएच नाहीये, तो त्याचा काय आहे, पीओएच आहे. आणि त्यांनी काय विचारलेलं आहे, पीएच विचारलेलं आहे. म्हणून आन्सर कोणतं, ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर असणार आहे. बघा पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न हायड्रोलिसिस ऑफ साल्ट वरती आहे.
काय प्रश्न बेटा 0.1 मोलार सोल्युशन ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग दी सबस्टन्स विल बी बेसिक. तुम्हाला साल्ट दिलेले आहेत, त्याचं ॲक्वियस सोल्युशन कुणाचं जास्त बेसिक असेल. ओके, विल बी बेसिक असणार, कुणाचं सोल्युशन बेसिक. मग आपण हायड्रोलिसिस ऑफ साल्ट वरती बघितलेलं आहे, ते सोल्युशन ऍसिडिक असायला पाहिजे की बेसिक असायला पाहिजे, हे टोटली डिपेंड करतं की त्या साल्ट मध्ये जो येणारे आयन आहेत ते स्ट्रॉंग ऍसिड कडून आलेत का, स्ट्रॉंग बेस कडून आलेत, वीक ऍसिड कडून आलेत का, वीक बेस कडून आलेत, याच्यावरती डिपेंड करतं. मग याच्यामध्ये जर तुम्ही जर हे ऑप्शन्स बघितले तर तो पहिला ऑप्शन आहे सोडियम बोरेट. आता हे समजायला पाहिजे की कोण कुठून आलेलं आहे. तर सोडियम कुठून आलेलं आहे बेटा, सोडियम केम फ्रॉम द NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड. अमोनियम क्लोराइड, अमोनियम कुठून आलेला आहे, अमोनियम हायड्रॉक्साइड, अमोनियम हायड्रॉक्साइड NH4OH. कॅल्शियम नायट्रेट कुठून आलेला आहे, कॅल्शियम कुठून आलेला आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साइड. पुन्हा एकदा सोडियम सल्फेट आहे, त्यातला सोडियम कुठून आलेला आहे, सोडियम हायड्रॉक्साइड कडून आलेला आहे. पुढं बोरेट, बोरेट कुठून आलेला आहे, बोरेट हा बोरिक ऍसिड कडून आलेला आहे, H3BO3 कुठून आलाय तो, बोरिक ऍसिड. पुन्हा हा कोण आहे, क्लोराइड आहे, क्लोराइड कुठून आलेला आहे, HCl कडून. नायट्रेट, नायट्रेट कुठून येणार आहे, HNO3 नायट्रिक ऍसिड पासून. सल्फेट कुठून येणार आहे, H2SO4. ओके, सगळ्यामध्ये जर तुम्ही एक कॉमन गोष्ट बघितली तर HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, HNO3 हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, H2SO4 हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. यांच्यामध्ये H3BO3 यांच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर H3BO3 बोरिक ऍसिड हा वीक ऍसिड आहे. कसला ऍसिड आहे तो, वीक ऍसिड. आणि यांच्या प्रत्येकामध्ये जर बघितलं तुम्ही तर हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. इव्हन थोडस आपण थोडस हेही करू शकतो इथं अजून की सोडियम सल्फेट, आता जनरली इट इज अ साल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे. सोल्युशन डेफिनेटली कसं राहणार, ते न्यूट्रलच राहणार आहे. सोल्युशन कसं राहणार, न्यूट्रल राहणार. कॅल्शियम नायट्रेट, कॅल्शियम कसला आहे बेटा, कॅल्शियम आणि नायट्रेट हे सुद्धा सोल्युशन नियरली इक्वल टू कसं राहणार आहे, ते थोडस थोडस याच्यामध्ये थोडस ऍसिडिक कॅरेक्टर जास्त राहील. कारण का तर कॅल्शियम निश्चित हा थोडासा वीक ऍज कम्पेअर टू नायट्रेट. ओके, त्यानंतर जो पुढचा आहे क्लोराइड, क्लोराइड ऍज कम्पेअर टू अमोनियम हायड्रॉक्साइड, हायड्रोक्लोरिक ऍसिडचं ऍसिडिक कॅरेक्टर हे जास्त आहे. त्याच्यामुळे 100% हे सोल्युशन कसं असणार, ऍसिडिक असणार. हे सोल्युशन हे न्यूट्रल असेल आणि हे सोल्युशन स्लाइडली ऍसिडिक असेल. कारण का तर कॅल्शियम हायड्रॉक्साइडच्या तुलनेमध्ये ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये नायट्रेट हा थोडासा पुढे असेल. आता राहिला प्रश्न ऑप्शन ए चा, तर ऑप्शन ए मध्ये सोडियम हायड्रॉक्साइड हा स्ट्रॉंग बेस आहे, सोडियम हायड्रॉक्साइड हा स्ट्रॉंग बेस आहे. पण त्याच्या जोडीला असणारा जो ऍसिड आहे, कुठल्या ऍसिड पासून आलाय तो, बोरिक ऍसिड पासून. तो बोरिक ऍसिड कसा आहे, वीक आहे. म्हणून या ठिकाणी जे ऑप्शन असणार आहे तो ऑप्शन ए हा त्याचा बरोबर आन्सर असणार आहे. लक्षात ठेवायला पाहिजे किंवा हे माहिती आपल्याला, ज्या ठिकाणी बघा ते साल्ट मध्ये जो स्ट्रॉंग आहे ना त्याच्यानुसार सोल्युशन बनतं. म्हणजे जर स्ट्रॉंग ऍसिड असेल तर सोल्युशन हे ऍसिडिक बनणार, स्ट्रॉंग बेस असेल तर सोल्युशन हे बेसिक बनणार. जर समजा दोघंही स्ट्रॉंग असतील तर सोल्युशन न्यूट्रल, आणि जर समजा दोघंही वीकच असतील तर हे डिपेंड कशावरती, डिसोसिएशन कॉन्स्टंट वरती. म्हणून या ठिकाणी आन्सर काय असणार, सोडियम बोरेट, ऑप्शन एक. पुढचा प्रश्न आहे हायड्रोलिसिस ऑफ साल्ट वरती प्रश्न आहे. आपला वेगवेगळे साल्ट दिलेले, त्यांनी प्रश्न विचारलेला असा आहे, इक्विमोलार सोल्युशन्स म्हणजे सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. द फॉलोइंग वेअर प्रिपेअर्ड सेपरेटली, वेगवेगळे सोल्युशन्स बनवले. विच वन ऑफ द फॉलोइंग सोल्युशन रेकॉर्ड हायेस्ट पीएच, कुणाचा पीएच हा हायेस्ट असणार आहे. ओके, आता बघा पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये पण आपण बघितलेलं की जो पीएच आणि पीओएच हा डिपेंड आहे ऍसिडिक आणि बेसिक कॅरेक्टर वरती. जेवढं ऍसिडिक कॅरेक्टर जास्त तेवढा पीएच कमी आणि पीओएच जास्त. त्याच्या उलट जेवढं बेसिक कॅरेक्टर जास्त असेल तेवढा पीओएच कसा असणार आहे, कमी, आणि पीएच जास्त असणार आहे. ओके, आता हा जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये प्रत्येक ठिकाणी एक कॉमन गोष्ट आहे. किंवा हा जर साल्ट बघितला आपण सुरुवातीला, हा जर साल्ट बघितला तर साल्ट मध्ये कॉमन गोष्ट आहे की साल्ट मध्ये स्ट्रॉंग ऍसिड आहे. साल्ट मध्ये कोण आहे, स्ट्रॉंग ऍसिड. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सीएल दिसते. दिस सीएल केम फ्रॉम द HCl, कुठून आलेला आहे, HCl कडून आलेला आहे. ओके, आणि मग याच्यामध्ये कॉमनली जो पार्ट आहे तो म्हणजे HCl हा सगळीकडे कॉमन असणार आहे, तो स्ट्रॉंग ऍसिड पासून बनलेला आहे. ओके,
आता राहिला प्रश्न पुन्हा की पीएच आता कशावर डिपेंड असणार आहे, की मग अशाच आपण क्वेश्चन मध्ये बोललेलो आहे, जेवढं जास्त बेसिक कॅरेक्टर तेवढा पीएच हा जास्त. मग आता इथे जर तुम्ही बघितलं तर हे जे वेगवेगळे तुम्हाला साल्ट दिसत आहेत, त्या साल्ट मधले हे जे आयन आहेत जे बेस कडून आलेले आहेत, ऑल दीज आयन्स केम फ्रॉम द ग्रुप सेकंड एलिमेंट. ते कुठून आलेले तो ग्रुप सेकंड एलिमेंट आहेत. ओके, ग्रुप सेकंड एलिमेंटचा जर आपण सिक्वेन्स लावला तो सिक्वेन्स काय बेटा, सिक्वेन्स हा बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्सियम अँड बेरियम. ओके, हा त्यांच्यामधला सिक्वेन्स आहे. मग त्यांनी विचारलंय कशावरती, मॅग्नेशियम दिलेला आहे, कॅल्शियम दिलेला आहे, ट्रॉन्सियम दिलेला आहे आणि बेरियम दिलेला आहे. कॉमन गोष्ट कोणती, स्ट्रॉंग ऍसिड आहे. मग कोणत्या ठिकाणी हा किंवा कोणत्या साल्टच्या ठिकाणी हा पीएच जास्त असणार. मग आता आपल्याला काय शोधायचं बेटा, की कॉमनली किंवा अशा क्वेश्चन्स मध्ये हे लक्षात ठेवायला पाहिजे की जिथं बेसिक कॅरेक्टर जास्त असणार, जिथं कसलं कॅरेक्टर, बेसिक कॅरेक्टर, ज्या ठिकाणी बेसिक कॅरेक्टर हे जास्त असणार त्या ठिकाणी पीएच सुद्धा कसा राहणार, जास्तच राहणार. बेसिक कॅरेक्टर जास्त त्या ठिकाणी पीएच सुद्धा जास्त असणार आहे. मग जर तुम्ही जर बघितलं किंवा आपण पिरियडिक टेबलच्या स्टडीमध्ये बघितलेलं आहे, काय बघितलेलं आहे बेटा, की जनरली हे जे अल्कली किंवा अल्कलाइन अर्थ मेटल असतील त्यांचं जे बेसिक कॅरेक्टर आहे, त्यांचे ऑक्साइड्स असतील, हायड्रॉक्साइड्स असतील, त्यांचं जे बेसिक कॅरेक्टर आहे ते वरून खाली काय होत जातं, वाढत जातं. हे जनरली बघितलेलं आहे. मग त्यानुसार जर आपण सेपरेटली जर बघितलं, मॅग्नेशियम मध्ये, कॅल्शियम मध्ये, स्ट्रॉन्सियम मध्ये आणि बेरियम मध्ये जर बघितलं तर सगळ्यात बॉटम मोस्टला कोण आहे बेटा, बेरियम आहे. म्हणजे बेरियमचा जर तुम्ही ऑक्साईड बनवला, बेरियमचा हायड्रॉक्साईड बनवला तर त्याचं जे पीएच असणार आहे किंवा त्याचं जे बेसिक कॅरेक्टर आहे ते बेसिक कॅरेक्टर जास्त असणार आहे. मग याच्यामध्ये जो बेरियम आहे तो बेरियम हा बॉटम मोस्ट आहे, म्हणून बेरियम कडे सगळ्यात जास्त बेसिक कॅरेक्टर आहे. बेसिक कॅरेक्टर जास्त म्हणजे पीएच सुद्धा जास्त. म्हणून याच्यामधलं हे जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, 2 नंबरचं ऑप्शन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. मुद्दा क्लिअर झाला. हा ओके. मग हे इथं कोणता कॉन्सेप्ट आपण अप्लाय केला, कारण का तर ह्या ठिकाणी हा कॉमन भाग आहे. कोणता, सीएल असणं, हा सीएल असणं, हा सीएल असणं, हा कॉमन भाग आहे. ओके, मग वेगळं काय बेटा याच्यामध्ये, इथं असणारे जे आयन फ्रॉम द बेस कडून जो आलेला आयन आहे तो वेगवेगळा आहे. मग त्या ठिकाणी बघायचं की त्यांच्यामध्ये बेसिक कॅरेक्टर जास्त कुणाकडे, ज्याच्याकडे बेसिक कॅरेक्टर जास्त त्याचा पीएच सुद्धा जास्त. म्हणून ऑप्शन 2 हे उत्तर बरोबर असणार आहे त्याचं. ओके, .01 मोलार ऍसिटिक ऍसिड आणि 0.01 मोलार सोडियम क्लोराइडचं आहे. हे वॉटर मधलं सोल्युशन आहे. प्रश्न काय बेटा अगोदर समजून घ्या, इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ पीओएच. आता हे थोडस अगोदर थोडस लॉजिकली समजून घ्या. हे तुम्हाला डिरेक्टली आन्सर की नाही, हे कॅल्क्युलेशन सुद्धा करता येईल. तुम्ही HCl चा पीओएच काढू शकता, NaOH चा काढू शकता, NaCl चं हे कॅल्क्युलेट करू शकता. पण लॉजिकली अगोदर लक्षात ठेवा की कॅल्क्युलेशन करायची गरज नाही ऍक्च्युली या ठिकाणी या प्रश्नामध्ये. कारण का तर आपण बघितलेलं आहे, याच्या अगोदर बघितलेलं आहे, जे वीक ऍसिड असतात, जे वीक ऍसिड आहेत बघा, नीट लक्षात घ्या, जे वीक ऍसिड आहेत त्यांचा जो पीएच आहे, पीएच इज हायर, म्हणजे काय हो, जे वीक ऍसिड असतात त्यांचा पीएच हा जास्त असतो. याच्या उलट जे स्ट्रॉंग ऍसिड असणार आहेत, स्ट्रॉंग ऍसिड असणार आहेत त्यांचा जो पीएच असणार आहे, पीएच इज लोअर. मग हे 2-3 गोष्टी क्लिअर करून घ्या अगोदर, तो प्रश्न सोडवायच्या अगोदर, की त्या क्वेश्चनला कोणता कॉन्सेप्ट आपण डिरेक्टली युज करू शकतो. की जर समजा तुमच्याकडे वीक ऍसिड असेल त्याचा पीएच हा जास्त असणार. जास्त म्हणजे कुठपर्यंत, 7 पेक्षा कमी, पण 7 पर्यंत असणार आहे. ओके, जेवढं तुमचं ऍसिडिक कॅरेक्टर कमी असेल तेवढं तुमचा पीएच हा जास्त. तुमच्याकडे जेवढा ऍसिडिक कॅरेक्टर जास्त असेल तेवढा पीएच कसा असणार आहे, कमी असणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे हे एक रिलेशन माहिती आहे आपल्याला, की पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. अगदी फास्ट आपण क्वेश्चन सोडवू शकतो. हा एक कॉन्सेप्ट लिहिजाऊयात आपण. ओके, पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल बघा, ज्याचा पीएच हा जास्त असणार आहे त्याचा पीओएच कसा येणार हो, कमी येणार. त्याचं कारण काय,
तुमचा पीएच कितीही असू देत किंवा पीओएच कितीही असू देत, दोघांची बेरीज ही किती येणार आहे? 14च बेरीज येणार आहे ना. मग जर समजा इथं मी असं म्हटलं असेल की वीक ऍसिडचा जो पीएच आहे तो जास्त आहे, पीएच जास्त म्हणजे पीओएच कमी, किंवा स्ट्रॉंग ऍसिडचा पीएच हा कमी आहे म्हणजे पीओएच जास्त. मुद्दा क्लिअर झाला. हा पहिला कॉन्सेप्ट. देन हे झालं ऍसिडच्या बाबतीमध्ये. दिस इज अबाउट द ऍसिड. त्यानंतर पुढच्या गोष्ट आहे अबाउट द बेस. अबाउट द बेस. आता बेसच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवायचं? जेवढं बेसिक कॅरेक्टर जास्त, बघा हे हे क्लिअर झालं का मला सांगा अगोदर. जेवढं वीक ऍसिड आहे तेवढा वीक ऍसिडचा पीएच कमी म्हणजे पीओएच जास्त. हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग ऍसिडचा पीएच कमी म्हणजे पीओएच जास्त. बघा वीक ऍसिडचा पीएच जास्त म्हणजे पीओएच कमी. हा स्ट्रॉंग ऍसिडचा पीएच कमी म्हणजे पीओएच जास्त. देन आता बेसच्या बाबतीमध्ये काय बेटा? बेसच्या बाबतीमध्ये जेवढं बेसिक कॅरेक्टर जास्त तेवढा पीएच सुद्धा कसा जास्त. म्हणजे जे बघा आपण ऍसिड आणि बेसला दोघांच्याही टर्म मध्ये एक्सप्रेस करू शकतो, पीओएचच्या टर्म मध्ये ऍज वेल ऍज पीएचच्या टर्म मध्ये. मग काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मग हे एकमेकांना इन्व्हर्सली आहे. जर समजा स्ट्रॉंग ऍसिड असेल तर पीएच कमी म्हणजे पीओएच जास्त. समजा वीक ऍसिड असेल पीएच जास्त म्हणजे पीओएच कमी. हे लॉजिकली लक्षात ठेवा. आणि बेसच्या बाबतीमध्ये काय बेटा? बेसच्या बाबतीमध्ये जेवढं बेसिक कॅरेक्टर जास्त तेवढा पीएच जास्त. पीएच जास्त म्हणजे काय मग? पीओएच कमी. पीओएच कमी. बघा जिथं पीएच जास्त असणार तिथं पीओएच काय येणार? कमी येणार. कारण का तर हे आपल्याला बॅलन्स करायचे. पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. हे 2-3 गोष्टी अगोदर क्लिअर लक्षात ठेवा. त्यानुसार आपण जाऊया तिकडे. ओके ओके. त्यांनी पीओएच विचारलेला आहे. 0.01 मोलार एचसीएल. एचसीएल हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. मग त्याचा पीएच कसा असणार बेटा? जास्त असणार की कमी असणार? निश्चित एचसीएलचा पीओएच हा जास्त असणार. कारण का तर हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. स्ट्रॉंग ऍसिड म्हटलं काय येणार मग त्याचा? पीएच कमी म्हणजे पीओएच जास्त. मी ते क्लिअर झालेलं आहे की याच्यामध्ये एचा पीओएच हा सगळ्यात जास्त असणं फिक्स आहे. कारण का तर या सगळ्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड कोण आहे? एचसीएल हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. त्याचा पीओएच हा 100% सगळ्यात जास्त येणार आहे. म्हणून ऑलरेडी तुम्ही हे जे 2 ऑप्शन्स आहेत की नाही, ए आणि बी, या दोघांपैकी एक आन्सर सिलेक्ट करणार आहे. आता पहिला मुद्दा क्लिअर झाला. त्यानंतर पुढचा असा आहे की 2 नंबरला आता कोण? आता देन पुढच्या ऑप्शन मध्ये बघा एनएओएच आहे. एनएओएच हा कोण आहे बेटा? एनएओएच हा बेस आहे. मग बेसचा काय असतो पीएच? बेसचा पीएच काय असतो? जास्त असतो की कमी? बेसचा पीएच हा 7 पेक्षा जास्त असतो. पीएच 7 पेक्षा जास्त म्हणल्यावर पीएच कमीच असणार निश्चित. बघा लक्षात ठेवा, बेसचा पीएच हा नेहमी 7 पेक्षा जास्त आहे. पीएच 7 पेक्षा जास्त म्हणजे पीओएच निश्चित कमी. म्हणजे इथं जनरली एचसीएल पेक्षा एनएओएच चा पीओएच हा कमीच असणार आहे. ओके. देन पुढं आता मी शेवटी मुद्दा म्हणून इथे येणार आहे. 0.01 मोलार NaCl कडे येणार आहे. आपल्याला माहिती आहे, आपण हायड्रोलिसिस ऑफ साल्ट मध्ये शिकलेलो आहे की NaCl हा साल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे. त्याचं जे ऍक्वियस सोल्युशन असणार आहे ते ऍक्वियस सोल्युशन हे न्यूट्रल असणार आहे. न्यूट्रलचा अर्थ काय बेटा? तर त्या सोल्युशनचा जो पीएच असणार आहे NaCl सोल्युशनचा, तो पीएच इज इक्वल टू 7 असणार आहे. पीएच 7 म्हणजे पीओएच किती असणार आहे? पीओएच इज इक्वल टू 7च असणार आहे. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन तिथं कसं राहणार आहे? सेम राहणार. म्हणजे पीएच प्लस पीओएच किती आला पाहिजे? 14. जर पीएच 7 असेल तर पीओएच सुद्धा किती येणार? 7 येणार आहे. आता इथे मी याच्याकडे का नाही गेलो? कारण का तर याचा पीएच हा 7 पेक्षा जास्त येणार आहे. पीएच 7 पेक्षा जास्त आहे म्हणजे पीओएच निश्चित 7 पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे डेफिनेटली. आता राहिला प्रश्न पुन्हा अजून पुढचा हा सी कडे आता जाऊयात आपण. सी हे काय आहे बेटा? हा सुद्धा साल्ट आहे. सोडियम ऍसिटेट आहे तो. कसला साल्ट आहे बेटा? दिस इज ए साल्ट ऑफ कसला बेस आहे हा? स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड. मग आपण शिकलेलो आहे हायड्रोलिसिस ऑफ साल्ट मध्ये, जर समजा बेस हा जर स्ट्रॉंग असेल तर ते सोल्युशन कसलं बनणार आहे? बेसिक बनणार आहे. सोल्युशन बेसिक म्हणजे पीएच 7 पेक्षा जास्त की कमी? तर डेफिनेटली बेसिक सोल्युशन म्हणजे पीएच हा 7 पेक्षा जास्त. पीएच 7 पेक्षा जास्त म्हणजे पीओएच निश्चित 7 पेक्षा
कमी असणार आहे. मग सो दॅट जर आपण जर सिक्वेन्स बघितला तर या सिक्वेन्सनुसार सगळ्यात जास्त पीओएच हा एच असणार आहे. कुणाचा? पीओएच हा सगळ्यात जास्त एच असणार. ए नंतर काय असणार? डी. डीचा किती असणार आहे बळा? 7 असणार आहे. किती असणार? 7. पुन्हा सी आता कॅल्क्युलेट करायची गरज नाही, आपण लॉजिकली थिंकिंग करू शकतो आपण या ठिकाणी. ओके, सो दॅट या ठिकाणी कोणता ऑप्शन? ऑप्शन बी हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, जेवढे स्ट्रॉंग ऍसिड असतील तेवढा त्यांचा पीओएच जास्त, आणि जेवढे बेसिक कॅरेक्टर जास्त असतील तेवढा पीओएच कमी असणार आहे. सो दॅट म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ओके.